आपण बनवणार आहोत पावभाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 7-8 बटाटे, थोडासा कोबी व एक बीट घेतलेला आहे, 2 शिमला मिरची, 1 ते 2 टोमॅटो व फ्लावर, 3-4 कांदे आणि 1 वाटी वाटाणे घेतलेले आहे. ह्या सर्व भाज्या आता आपण चिरून घेऊ. बटाट्याचे सालं काढून हे पण बारीक चिरायचे. पद्धतीने आपल्याला सर्व भाज्या चिरून घ्यायच्या आहे. या भाज्या 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून कुकरला शिजत घेऊन 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे. या पद्धतीने सर्व भाज्या धुतल्यानंतर कुकरला 5-6 शिट्ट्या देऊन शिजून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व भाज्या शिजून घ्यायच्या आहे. आता या भाजी जे शिजवलेले पाणी या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला शिजवलेल्या भाजीचं पाणी काढून घ्यायचं. हे पाणी फेकून द्यायचं नाही, हे परत आपल्याला भाजीलाच लागणार आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने सर्व भाज्या आपल्याला स्मॅश करून घ्यायच्या आहे. चला आता फोडणीला भाजी देऊ. फोडणीला देण्यासाठी इथे मी थोडेसे छोटे वाटाणे घेतलेले आहे बारीक साईजमध्ये, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, आणि भाजी झाल्यानंतर वरतून कोथिंबीर टाकण्यासाठी थोडीशी चिरून घेतलेली आहे. फोडणीला देण्यासाठी इथे मी पातेलं ठेवलं आहे. या पातेल्यात तुम्हाला मी इथे 3 वरगळे तेल टाकलेलं आहे. 3 वरगळे तेल टाकल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे टाकून घ्यायचे. जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर या प्रकारे चांगलं लाल करून घ्यायचं आहे. कांदा परतवत असताना यामध्ये आपण ठेवलेले वाटाणे ते पण टाकून घ्यायचे. वाटाणे आणि कांदे चांगले लाल होईपर्यंत परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर आपण 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घेतली होती ती पण यामध्ये टाकून घ्यायची. ती पण चांगली परतून घ्यायची. अशा प्रकारे परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद व 1 चमचा लाल तिखट घ्यायचं आहे. लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार घ्या. आणि इथे सुहाना पावभाजी मसाला हा देखील पूर्ण 1 पॅकेट टाकायचा आहे. प्रमाणानुसार म्हणाल तर 2 चमचे सुहाना पावभाजी मसाला टाकायचा आहे. हे सर्व मसाले टाकून घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे एकजीव परतून घ्यायची आहे. हे सर्व चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जी टाकून घेणार आहोत. या पद्धतीने सर्व भाजी टाकायची. अशा प्रकारे भाजी टाकून घेतल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं. भाज्या शिजवलेलं पाणी आपण काढून ठेवलं होतं हे पण यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला जसं लागेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता. फोडणीला टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तिने आपली पावभाजी इथे तयार झालेली आहे. पद्धतीने आपली पावभाजी इथे तयार झाली आहे. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गरम गरम खायला घ्या.